आता मी काहीच करू शकत नाही. मी काही चेंजही करणार नाही. तिला मन मारून जगायचं असेल ना तर जगू दे, पण मी लग्न करणार म्हणजे करणार. आणि अजून एक गोष्ट, यापुढे तुम्ही मला जर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या आणि माझ्या दोघांच्या घरी सगळं काही सांगून टाकेन. तायडे तायडे हे लो बॅटरी. अरे तू ये आत ये. ताई पाणी आण ग. तू बस ना, फोन करून तरी यायचं ना. ते बसतो मी, पण पहिले आपल्या घरातल्या अन्नपूर्णेला बोला, म्हणजे तुझ्या मम्मीला बोलव. त्यांच्या आधी पाया पडायचंय, मगच मी तुझ्याशी बोलेन. अरे मम्मी आत्ताच बाजारात गेली बघ. बाजारात हो, हे घे. तू पाणी पी, बसून पाणी पी. मी आलीच. थांब ताई, तुझी ओळख करून देते. असं तू याला आकाश दादाच्या लग्नात पाहिलं असशीलच. शायनरच्या पाठी नाही का मागे पुढे करत होता, हा तोच. हे तायडे, ही काय ओळख आहे? अरे मस्ती केली रे. ताई हा मकरंद मयेकर ऑफिस मध्ये असतो. अच्छा. हे ते मकरंद मयेकर ते चांगला नाही वाटत, त्यापेक्षा लो बॅटरी ठीक आहे. मी याला चिडवते लो बॅटरी. हे ताई, आशुताई नमस्कार. नमस्कार. मी पण आणते. हा. नाही नाही, प्लीज ताई, ते पण बिन नको, मला घाई आहे. मी फक्त डबा घ्यायला आलो होतो. बरं मी डबा आणते. बोला कसं आहे तू? मी मस्त. ए तायडे, घर छान हा. बरं ऐक, मी फक्त डबा घ्यायला आलो नाही, तुझ्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलोय. काय? खोबऱ्याची कापा आईन पाठवल्यान. माका लय आवडतात. माहिता मस्त. ते काय आहे, आईला मी सांगितलं ना की आता मला तुमच्याकडून डबा मिळतो, तर आई पण खुश झाली, म्हणून तिने पाठवले ना. ते मी आईपासून लांब राहतो ना, तिला थोडी काळजी असते माझी. आता सांग आईला की काळजी नको करू, आमच्याकडचा डब्बा असतो ना. ती काळजी मिटली आता माझी. पण तायडे, दुसरं टेन्शन आहे आता. काय? शायनरने तुला जॉब वरून काढून टाकलं काय? सांग फक्त, असं खट्टूच टाकेन ना. ए तायडे, एवढं काही झालं नाहीये. आणि सर मला नाही काढणार नोकरीवरून, पण त्यांनी तुला जॉबवरून काढलं ना, म्हणजे तू जॉब सोडला.